नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा म्हणजेच 17/10/2021 साली झालेला आज आपण इथे संपूर्ण जो पेपर आहे तर तो आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हा जो पेपर होता तर तो मुंबई व पुणे दोघांचा एकाच दिवशी झालेला होता आणि सेमच पेपर होता। तर या पेपरचे आज आपण 100 प्रश्न जे आहेत तर त्याचे जसेच्या तसे 1 ते 100 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात, पाहूया त्याच्या या आपल्या मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर आपल्याला सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे, पण किती? 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची आहे। तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला असतो, तर तुम्ही इथे पाहू शकता। तर आता आपल्याला जे काढायचं आहे तर ते आपण इथे लिहून घेऊयात, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज। तर आता आपल्याला माहिती आहे एकूण संख्या किती असणार आहेत। तर 1 ते 50 मध्ये 25 विषम आणि 25 सम असणार आहेत। म्हणजे n बरोबर काय असणार आहे आपलं, एकूण ज्या समसंख्या आहेत 1 ते 50 पर्यंत त्या 25 असणार आहेत। आणि पहिली संख्या किती आहे तर ती 2 असणार आहे। म्हणजे पहिली संख्या सम कोणती असणार आहे 2, आणि शेवटची समसंख्या कोणती असणार आहे 50। तर पहिली व शेवटची सुरुवातीला आपण माहिती करून घ्यायची आणि एकूण किती संख्या ते माहिती करून घ्यायचं, त्यानंतर हा फॉर्म्युला वापरायचा। मग दिलेल्या समसंख्यांची बेरीज बरोबर फॉर्म्युला काय असतो, n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या। तर इथे दुसरे आले, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पाहिजे होतं। तर शेवटची संख्या आपल्याला माहिती आहे 50, पहिली संख्या माहिती आहे 2 आणि n माहिती आहे 25। म्हणजे इथे ठेवून टाकायचं, म्हणजे n/2 म्हणजे 25/2 कंसात पहिली संख्या 2 आणि शेवटची संख्या काय आहे 50। म्हणजे 25/2 गुणुले हे 50 आणि 2 किती 52 होणार। आता 2 के 2 26 2 52, म्हणजे इथे 2 ने भाग गावला आपण, आणि म्हणजे आपला गुणाकार येणार आता 25 गुणुले 26। 25 गुणुले 26 जर केलं तर ते किती येतं, तर ते येतं 650। तर 650 जे आहे तर ते काय असणार आहे, तर ते 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज असणार आहे। म्हणजेच आपलं ॲन्सर काय असेल तर 650 असेल। आणि इथे जर तुम्हाला जर विषम संख्या जर विचारलं असतं तर ते एकच फरक पडला असता, फक्त 25चा फरक पडतो। म्हणजे जेवढं n आहे इथे तर तेवढा फरक पडतो। समसंख्येची बेरीज जास्त असते 25ने आणि त्याच्यापेक्षा 25ने कमी, म्हणजे 625 जी आहे तर ती विषम संख्येची बेरीज सांगितली असती तर ती आली असती। हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजेच आपले ॲन्सर काय असणार आहे, तर इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता। तर 650 जे आहे तर ही 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज असणार आहे। तर हा सेट एचा पेपर आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न क्रमांक 2, m ही एक विषम संख्या आहे, तर mच्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? तर आता m बरोबर आपल्याला काय दिले, ती m जी आहे तर ती एक कोणतीही विषम संख्या आहे। तर mच्या पूर्वीची 8वी समसंख्या आपल्याला कोणती आहे ती शोधायची आहे। तर आता mच्या पूर्वीची पहिली समसंख्या कोणती असणार आहे, तर m-1। म्हणजे आता कोणतीही विषम संख्या घेऊन घ्या तुम्ही, त्याच्यातून 1 वजा केलं तर समसंख्या येते। म्हणजे पहिली समसंख्या कोणती असणार आहे, m-1। आता राहिल्या किती, आता पूर्वीची 8वी काढायची आहे। तर पहिली तर आपल्याला माहीत झाली m-1, मग 8वी काय असणार आहे, तर म्हणजे कोणत्याही समसंख्या किंवा विषम संख्या 2च्या फरकाने असतात। मग राहिल्या किती, आता 1 गेली, राहिल्या 7, म्हणजे 7 2 किती 14, म्हणजे परत आपल्याला यातून वजा 14 करावं लागणार आहे। म्हणजे हे जे आहे तर ते आपल्याला मिळेल m नंतरच्या पूर्वीची 8वी समसंख्या। म्हणजे आता हे -1 आणि -14 किती झालं, -15। म्हणजे m-15 जी आहे तर ती mच्या पूर्वीची 8वी समसंख्या असेल, कारण m ही विषम आहे। म्हणून ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, m बरोबर 15, m-15 हे जे आहे तर ते आपलं ॲन्सर येईल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3, एकक स्थानी 1 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? तर आता एकक स्थानी 1 अंक असलेल्या 2 अंकी मूळ संख्या काढायत। म्हणजे 1 ते तुम्हाला 99 पर्यंतच्या म्हणजे 2 अंकीच्या मूळ संख्या आहेत, पण शेवटी त्याच्या 1 असलं पाहिजे अशा शोधायचे आहेत व त्या सर्वांची बेरीज आपल्याला काढायची आहे। तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर एकक स्थानी 1 असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत, तर मूळ संख्या जी विचारली आहे तर 11 1 येते पहिली, त्यानंतर 31 येते, कारण 21 तर येणार नाही कारण ते म्हणजे मूळ नाही। त्यानंतर 41 1 येते, 61 येते आणि 71 येते। म्हणजे एकूण जे आहे तर त्या 5 2 अंकी संख्या येतात। यांची जर बेरीज केली 11 + 31 + 41 + 61 + 71,
तर ती किती येते 215 येते. म्हणजे हेच आपल्याला विचारलेलं एकक स्थानी 1 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे ती काढायची होती. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर ते 215. तर इथे पाहू शकता तुम्ही ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे 215, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. 19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल. तर आता रोमन संख्येत तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या म्हणजे किती अंकाला कोणतं चिन्ह वापरलं जातं. तर रोमन संख्येत आपण कसं लिहितो तर 19 हा अंक. तर आता एक्स जे आहे तर ते 10 असतं आणि आय एक्स जे आहे तर ते काय असतं 9 असतं. म्हणजे एक्स आय एक्स इथे जर तुम्ही लिहिलं तर ते काय येणार आहे तर ते 19 असणार आहे रोमन लिपीमध्ये. एक्स आय एक्स तर इथे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे तुम्हाला. तेच जे आहे तर तो 19 अंकाची इथे किंमत दिलेली आहे रोमन लिपीमध्ये. एक्स आय एक्स, एक्सची किंमत 10 असते आणि आय एक्स म्हणजे 9 असतं. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तर आता इथे साधा एक तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 103 गुणुले 97. तर आता इथे आपण काय करतो जेव्हा असा गुणाकार दिलेला असतो त्या 103ला आपण काय करतो 100 अधिक 3 असं आपण लिहितो. म्हणजे 100 अधिक 3 जर इथे लिहिलं तर बाहेर काय येणार आहे गुणुले 97 येणार आहे. तर आता इथे आपण काय करतो आता 100 गुणुले 97 जर तुम्ही केलं तर किती येतं तर ते 9700 येतं. आणि राहिले किती 3 म्हणजे अधिक म्हणजे 97 गुणुले 3 करावं लागेल आपल्याला. 97 गुणुले 3 जर केलं तर इथे 100 तरी 300 होतं, पण 3 त्रिक 9 त्यामधून म्हणजे 9 वजा केलं म्हणजे हे 191 येतं. सॉरी 291 येतं. हे म्हणजे 9000 किती 700 म्हणजे 9700 वजा अधिक 291 यांची जर बेरीज केली तर 9991 येते. तर 9991 तुम्हाला कुठे दिसत आहे तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. म्हणजे 103 गुणुले तुम्ही 97 जर केलं किंवा डायरेक्ट तुम्ही गुणाकार देखील करू शकता तेवढा वेळ असेल तुमच्याकडं. तर ते काय असणार आहे तर ते 9991 येईल. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेटीतील एकूण आंबे किती. तर आता एका पेटीमध्ये 2 डझन, 1 डझनमध्ये 12 म्हणजे 2 डझन म्हणजे किती 24. म्हणजे एका पेटीमध्ये 24 आंबे आहेत. तर अशा 24 पेटीतील एकूण आंबे किती. म्हणजे ह्याला काय करतो आपण गुणुले 24 करतो. त्याचा 24चा वर्ग किती असतो 576. म्हणजे 24 गुणुले 24 किती येतं 576. म्हणजे अशा 24 पेटीतील एकूण आंबे किती असणार आहे तर 48 डझन म्हणजेच 576. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मापाचा येईल. तर आता 40 मीटर लांबीची पट्टी आहे. आपल्याला काय करायचे आहे 7 सारख्या ठिकाणी ती कापायची आहे. तर आपण काय करू कसं कापतो तर समजा ही पट्टी आहे तर 7 ठिकाणी कापली. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर 7 ठिकाणी झाल्यावर तुकडे किती तयार झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे एकूण तुकडे जे आहेत तर ते 8 झाले. कारण 7 कट मारला का एक तुकडा जास्त तयार होतो. म्हणजे आता काय करतो आपण हे जेवढे तुकडे झाले त्याला आपण काय करणार ह्या 40 मीटरला आपण त्याने भागणार. म्हणजे 40 भागिले जर 8 केलं तर किती येतं 5. म्हणजे 8 पंचे 40. म्हणजे एकूण जे आहेत तर ते एक तुकडा जो आहे तर तो कितीचा असणार आहे तर तो 5 मीटरचा असणार आहे. तर 5 मीटर तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तेच आपलं आन्सर असेल 5 मीटर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. तर आता इथे पण भागाकार करायचा आहे. काय करायचं आहे 99 99 99 भागिले 99 करायचं आहे. तर आता 99 एकदा आपण भागलं तर 99 एक्के 99 येतं इथे. परत आता वरून घेतले म्हणजे शून्याचा भाग लागला म्हणजे 0. परत 99 एक्के 99 परत शून्याचा भाग लागला परत वरून घेतलं 99 म्हणजे 99 एक्के 99 म्हणजे किती येतं 10101. तर 10101 कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. म्हणजे तेच जे आहे तर ते आपलं याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर ते तुम्ही पाहू शकतात. एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास क्षेत्रफळ टिंब टक्केने वाढेल. तर आता इथे वर्तुळ देऊ दे त्रिकोण देऊ दे किंवा कोणतीही तुम्हाला आकृती देऊ दे तर त्याची जर एक बाजू जी आहे म्हणजे सर्कल देऊ दे किंवा त्रिकोण देऊ दे किंवा षटकोन देऊ दे तर त्याची जर त्रिज्या आहे तर आता त्रिज्या किंवा त्याची बाजू समजा 10% वाढवली किंवा कितीही टक्क्याने वाढू द्या तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडतो त्यासाठी एक शॉर्ट ट्रिकमध्ये एक फॉर्म्युला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घ्यावा. तर वर्तुळाची त्रिज्या जी आहे तर ती 10% वाढवली
तर ती जी वाढवली आहे तर त्याला आपण ए मानूया. ए बरोबर किती 10%, म्हणजे कितीही देऊ दे, 10% देऊ दे, 20% देऊ दे, 30% देऊ दे, त्याला ए मानायचं. ए बरोबर 10%. तर आता क्षेत्रफळामध्ये वाढ बरोबर हा फॉर्म्युला असतो. काय असतो? 2a म्हणजे ए म्हणजे जी वाढलेली टक्केवारी आहे ती, अधिक ए वर्ग भागिले 100, हे पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट येतं. तर आता जिथे जिथे ए आहे तिथे 10 ठेवायचं, कारण 10% वाढले, म्हणजे 2 गुणिले 10 अधिक एचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग भागिले 100, म्हणजे 2 गुणिले 10 किती 20, आणि 10चा वर्ग 100 भागिले 100 किती 1, म्हणजे 20 अधिक 1 किती झालं 21%. म्हणजे हे जेवढं जे येतं तर ते डायरेक्ट जे आहे तर ते टक्केमध्ये वाढ दाखवतं. तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्षेत्रफळामध्ये वाढ बरोबर 2a अधिक ए वर्ग भागिले 100 ब्रॅकेट क्लोज, त्याचा म्हणजे पर्सेंटेज, हे डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मिळत आहे. हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे आपलं इथे ॲन्सर काय असेल तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर काय दिलेलं आहे तर 21% जे आहे तर ते क्षेत्रफळ जे आहे तर त्या आकृतीचं वाढणार आहे, ते जर 10% वाढवली तर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. तर काय दिले इथे? एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत, तर फणसाची झाडे किती? तर आता इथे साधं सिंपल आहे, गणितामध्ये काहीच नाही. तर एकूण झाडे दिली आहेत 1275 आपल्याला दिलेली आहेत. त्याबदले 850 कशाची आहेत तर ती आंब्याची झाडे आहेत, आणि 75 जी आहेत तर ती नारळाची झाडे आहेत. म्हणजे 1275 मधून आपल्याला हे 850 आणि 75 वजा करावं लागेल. म्हणजे जेवढी जी उरलेली आहेत तर ती कशाची? फणसाची झाडे असणार आहेत. तर हे जर तुम्ही वजाबाकी केली तर किती येते ती? तर ती 350 येते. तर 350 तुम्ही इथे पाहू शकता. कशामध्ये दिले? तर ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. सॉरी, ए मध्ये दिलेलं आहे. 350 जे आहे तर ती फणसाची झाडे असणार आहेत, म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. तर इथे तुम्हाला थोडं म्हणजे साधा सिंपल प्रश्न दिला आहे. 18 गुणिले 0 गुणिले 15. आता कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं काय किंवा कोणत्याही संख्येने शून्याला भागलं काय, त्याचा आन्सर काय येतं? 0 येतं. म्हणजे 18 गुणिले 0 गुणिले 15 काय आलं? 0. भागिले आपल्याला काय करायचं आहे? 5 करायचं आहे. मी 0 भागिले 5 बरोबर किती असतं? 5 असतं. तर 5 इथे कशामध्ये दिले? सॉरी, 0 भागिले 5 बरोबर 0 असतं. शून्याला भागलं काय आणि कोणत्या संख्येने गुणलं काय, तर त्याचा आन्सर 0च असतं. तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे तुम्हाला, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर इथे काय दिलेलं आहे? 5 टेबलच्या किमतीत 20 खुर्च्या येतात. म्हणजे जेवढे 5 टेबल घेतले का 20 खुर्च्या त्याच्या किमतीमध्ये येतात. जर एका टेबलाची किंमत 1100 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती? म्हणजे आता इथे आपल्याला काय दिले? एका टेबलाची किंमत दिलेली आहे 1100. तर आपल्याला काय करायचं आहे? एका खुर्चीची किंमत काढायची आहे. तर 5 टेबलामध्ये किती? 20 खुर्च्या येतात. म्हणजे इथे जर तुम्ही काढली म्हणजे 20 भागिले हे जर 5 केलं तर किती येतं? 4. म्हणजे एका टेबलमध्ये तुम्ही 4 खुर्च्या घेऊ शकता. म्हणजे एका टेबलाच्या म्हणजे एका टेबलाच्या किमतीत तुम्ही 4 खुर्च्या घेऊ शकता. तर आता इथे एका टेबलची आपल्याला किंमत किती दिलेली आहे? 1100. म्हणजे आता 1100 मध्ये आपण किती? 4 खुर्च्या घेऊ शकतो. 4 खुर्च्या जर 1100ला असतील तर एक खुर्चीची किंमत काय? 1100 भागिले 4. 4 2 8, उरले 3, वरून घेतले 0, 4 7 28, उरले परत किती? 2, परत वरून घेतले 0, 4 5 20, किती आलं? 275. म्हणजे 5 टेबला किमतीत जर 20 खुर्च्या येतात तर एका टेबलची किंमत जर 1100 असेल तर एका खुर्चीची किंमत 275 असणार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. एक मोटार 1.5 तासात 90 किलोमीटर अंतर जाते, तर ती 4 तासात किती अंतर जाईल? तर आता 1.5 तासात 90 किलोमीटर जाते, तर एका तासात किती जाईल ती? म्हणजे एका तासात 60 मिनिटे असतात. म्हणजे एका तासात ती जी आहे तर ती किती? 60 जी आहे तर ती किलोमीटर जाणार आहे. कारण 1.5 तासात 90, अर्ध्या तासाला 30, 30 त्रिक 90, म्हणजे 60 किलोमीटर जी आहे तर ती एका तासाला जाणार आहे. तर 4 तासात आपल्याला काढायचं आहे. 4 तासात म्हणजे 60 गुणिले काय करतो आपण? 4 करतो. म्हणजे आपला आन्सर काय असेल? 6×24 म्हणजे 240 असणार आहे. तर 240 कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ते ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. म्हणजे ती 4 तासात जी आहे तर ती मोटार 240 किलोमीटर जाईल. तर साधं सिंपल होतं, ह्याला कॅल्क्युलेशन करायला सुद्धा जास्त गरज नाही. ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? म्हणजे 3ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तर 3ने कधी भाग जातो? तर दिलेल्या संख्यांची
बेरीज जर ती 3च्या पटीत असेल तर त्याला आपण म्हणतो 3ने निशेष भाग जातो. तर इथे ऑप्शन ए मध्ये जर तुम्ही पाहिलं 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 2 याची बेरीज 11 येते. ऑप्शन बी मध्ये पाहिलं तर 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 2 हे 12 येते. आणि सी मध्ये पाहिलं तर किती येते 5 आणि 4 9 9 आणि 3 12 आणि 2 14 येते. आणि डी मध्ये पाहिलं तर 8 आणि 4 12 आणि 4 16 येते. तर आता 11 14 12 आणि 16 पैकी कशाला 12ला जो आहे तर तो 3ने भाग जातो, कारण म्हणजे 3च्या पटीत आहे 12 म्हणून 3432 या संपूर्ण संख्येला जो आहे तर तो 3ने निशेष भाग जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल 3432. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त असते त्यास टिंबटिंब म्हणतो. तर आता हा साधा सिंपल प्रश्न आहे आपला, आपण शिकलेलो आहे 7वी 8वी मध्ये. 0 ते 90 यामध्ये कोणता कोण असतो तर तो लघु कोण असतो. म्हणजे कमीत कमी 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा आत असतो तर त्याला आपण काय म्हणतो लघु कोण म्हणतो. काटकोन जो आहे तर तो करेक्ट 90 अंशाचा असतो. विशाल कोण काय असतो 90 ते 180च्या दरम्यान असतो, म्हणजे 180च्या आत आणि 90 पेक्षा जास्त तो विशाल कोण असतो. तर आता इथे 0 ते 90 विचारले तर तो लघु कोण असणार आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. तिथे तुम्ही म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, याची PDF आन्सर की सहित फ्रीमध्ये तुम्ही मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. काय दिलेलं आहे ते 1 मीटर बरोबर टिंब मायक्रोमीटर. तर मायक्रोमीटर म्हणजे काय तर म्हणजे हजाराचा काय म्हणतो आपण, म्हणजे मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणतो. तर आता इथे मीटर दिलेला आहे म्हणजे आपण काय करतो 1000 गुणिले 1000 म्हणजे 1 वर किती शून्य झाले 6 शून्य झाले म्हणजे 4 5 6 म्हणजे एवढं जे आहे तर ते मायक्रोमीटर. पण कशाला 1 भागिले एवढं त्याला आपण काय लिहू शकतो किंवा त्याला आपण काय करतो गुणिले 10चा घातांक 6 करतो. काय करतो 10चा घातांक 6 असं डायरेक्ट करतो. म्हणजे 1 मीटर बरोबर विचारलं आहे आपल्याला, त्याचं रूपांतर करायचं नाही. तर 1 मीटर बरोबर काय असतं तर 10⁻⁶ मायक्रोमीटर असतं. म्हणजे 1 गुणिले 1 वर किती 10 6 शून्य घेऊन आपण त्याला गुणतो, म्हणजे 1 गुणिले 10चा 6वा घात असं आपण लिहितो. भागत नाही तर गुणतो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भागत नाही तर तिथे गुणतो. म्हणजे 1 गुणिले 10चा 6वा घात मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर असतं. तर ऑप्शन ए मध्ये जे दिले तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये दिलेलं आहे 0.0169. तर आता इथे काय करायचं 169चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे डायरेक्ट आपण काय करायचं 13 हे काढायचं. तर आता पॉईंटच्या पुढे घरे मोजायची किती आहेत 4 आहेत. म्हणजे काय करायचं पॉईंटच्या पुढे 2 घरे लिहून टाकायची. म्हणजे 0.13 म्हणजे 4 घरे असतील तर 2 घरे पुढे घ्यायची, म्हणजे तो 0.13चा जो आहे तर तो वर्ग असणार आहे 0.0169. तर 0.13 तुम्हाला कशात दिसतंय तर इथे ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर तेच जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा छेद आणि अंश यामध्ये 1चा फरक असतो तेव्हा ज्याचा छेद जो आहे जो लहान असतो तर तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 16 अंश आहे 15 म्हणजे दोघांमध्ये कितीचा इथे 1चा फरक आहे. इथे पण छेद 15 आहे. इथे 9 आणि 8 मध्ये पण इथे तुम्ही पाहिलं तर दोघांमध्ये 1चा फरक आहे. 13 आणि 15 मध्ये पाहिलं 13/15 इथे 2चा फरक आहे. आणि इथे 6 आणि 5 मध्ये पाहिलं तर इथे 1चा फरक आहे. तर आता हे तर काय लहानच झालं 16, पण सर्वात मोठा कोणता असणार आहे तर इथे तिघांमध्ये जर कंपॅरिझन केलं 1 1 1 पण छेद कोणाचा लहान आहे तर हे 6/5 म्हणजे 5 जो आहे तर तो छेद लहान आहे. म्हणजे तोच जो अपूर्णांक आहे तर दिलेल्या 4 पैकी सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. म्हणजे ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर 85चा वर्ग किती. तर आता 85 म्हणा किंवा किती 125 म्हणा किंवा 175 म्हणा किंवा 25 म्हणा 35 म्हणा 45 म्हणा अशा ज्या संख्या असतात म्हणजे त्यांच्या एकच स्थानी 5 असतं, त्याचा वर्ग कसा काढायचा तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक सांगतो. तर आपल्याला 85चा वर्ग काढायचा. तर 85 एकक स्थानची संख्या कोणती आहे 5 आहे. तर त्याचा वर्ग करून घ्यायचा. 5चा वर्ग किती 25 आणि काय करायचं हे 8. 8च्या पुढची संख्या कोणती असते 9. ह्यांचा गुणाकार करायचा व ह्याच्या पुढे लिहायचा. 8 9 किती 72 म्हणजे 72 25 म्हणजे 7225 जो आहे तर तो डायरेक्ट त्याचा वर्ग असणार आहे. तरी शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. तर काय असेल आपला आन्सर 7225 85चा वर्ग असेल.
ऑप्शन ए मध्ये दिले तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात म्हणजे प्रश्न क्रमांक 20. तर इथे देखील तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे काय दिलेलं आहे, अंडर रूट ऑफ 4624 तुम्हाला इथे दिलेलं आहे अंडर रूटमध्ये. तर याचं वर्गमूळ काढायचं. तर आता 4624 कशाचा वर्ग आहे हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे काय मुले काय करतात, हे दिलेले पर्याय आहेत तर त्यांचा गुणाकार करत बसतात. तर हे वेळ खात म्हणजे इथे वेळ तुमचा वाया जातो. तर काय करायचं, एकच स्थानी काय आहे 4 आहे इथे. तर आता हे 4, आता 4 कोणकोणत्या वर्गाच्या एकच स्थानी येतं, तर इथे 2चा वर्ग तुम्ही पाहिला तर 2चा वर्ग 4 असतो आणि 8चा वर्ग किती असतो 64 असतो. म्हणजे 2च्या वर्गाच्या एकक स्थानी आणि 8च्या वर्गाच्या एकक स्थानी हे जे आहे तर ते 4 तुम्हाला सापडतं, कारण 8चा वर्ग 64 आहे, 2चा वर्ग 4 आहे. मग काय करायचं, 2 आणि 8 लिहायचं, खाली लिहून घ्यायचं, कारण ज्याच्या 1 ते 9 पर्यंतचे वर्ग काढायचे, म्हणजे एकक स्थानची संख्या 4 आली पाहिजे. असे 2च येतात, 2चा वर्ग आणि 8चा वर्ग 64. तर आता काय करायचं, वर्ग काढतो आपण, म्हणजे काय करतो 2 वेळेस गुणाकार करतो. त्यावेळेस काय करायचं, ह्या 2 संख्या कट करायच्या, म्हणजे 24 हे कट करायचं. राहिलं किती, आता इथे 46 राहिलं. आता 46 पेक्षा कमी असणारी वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 46 पेक्षा कमी वर्ग कोणाचा आहे, तर 6चा वर्ग 36 असतो. म्हणजे इथे काय करायचं 36, म्हणजे 36चं वर्गमूळ काय 6. तर ते 6 जे आहे तर इथे लिहून घ्यायचं. तर आता ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे ते घ्यायचं. 6 मोठा आहे का, इथे 2 मोठा आहे का 8 मोठा आहे, तर 8 मोठा आहे. तर त्या 8च्या पुढे 6 लावून टाकायचं, किती आलं 68 आलं. म्हणजे 68चा वर्ग जो आहे तर तो काय असणार आहे 4624 असणार आहे. तर 68 तुम्हाला इथे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर कोणताही तुम्हाला वर्गमूळ काढायचा असू द्या, ही ट्रिक तुम्ही फॉलो करा. 1 ते 9 पर्यंतचे एकक स्थानी त्यांचे वर्ग काढायचे व एकक स्थानची संख्या शोधायची, व इथे तुम्हाला जी एकक स्थानी असते त्यानुसार तुम्ही ती मोठी संख्या घ्यायची व ह्या 2 संख्या पुढच्या असतील त्या कट करायच्या व राहिलेली संख्या आहे त्याच्या आतलं वर्गमूळ घ्यायचं, त्याचं म्हणजे वर्गसंख्येचं वर्गमूळ घ्यायचं आणि त्याच्या पुढे लावायचं. म्हणजे याचं जे आन्सर आहे तर ते 68 असणार आहे. तुम्हाला समजलं असेल तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 21 मध्ये, भारताचा रुपया तर जपानचा काय. तर भारत आणि त्याच्या संबंधित जे राष्ट्र आहेत जवळच्या म्हणजे बाउंड्रीपासूनचे जवळच्या अंतरावरचे, तर त्यांचे जे आहे तर ते तुम्ही राजधान्या आणि त्यांचे चलन हे तुम्ही पाठच करून ठेवा. भारताचं जसं रुपया असतं तर जपानचं काय असतं तर येन असतं. येन जे आहे तर ते जपानमधलं चालणारं चलन आहे. तर डॉलर जे आहे तर ते अमेरिका इकडे असतं. दिनार जे आहे तर ते म्हणजे अरेबियन कंट्रीमध्ये वापरलं जातं. तर भारताचा रुपया आहे तर जपानचं काय असणार आहे येन. तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे तुम्हाला, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 22. विसंगत पर्याय ओळखा. तर आता 4 पर्याय दिलेले आहेत. ए मध्ये दिले बस स्थानक, बी मध्ये दिले रेल्वे स्टेशन, सी मध्ये दिले विमानतळ आणि डी मध्ये दिले इग्लू. तर आता बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ हे जे आहेत तर ते वाहनांचे जे आहेत तर ते स्टेशनरी म्हणजे थांबण्याची ठिकाणे आहेत. इग्लू जे आहे तर ते काय, तर ते राहण्याचं एक प्रकारचा घराचा प्रकार आहे इग्लू. म्हणून हे तिघांपेक्षाही जे आहे तर ते विसंगत आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे इग्लू. पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 23. खालील अंक मालिकेतील 1 हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे. आता इथे थोडं झूम करून आपण पाहूयात. तर 1 जो अंक आहे तर तो डावीकडून कोणत्या स्थानावर आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता तुम्ही जर मोजलं तर हे 4 5 6 7 9 4 3 आणि 1 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 नंबरला 3 येतं आणि 8व्या नंबरला 1 येतं. म्हणजे डावीकडून आपल्याला 1 विचारलं आहे. तर डावीकडून 1 जे आहे तर ते कितव्या 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे 1 हा अंक जो आहे तर तो 8व्या क्रमांकावर आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. 1 जो आहे तर इथे 8व्या क्रमांकावर आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 24. तर इथे काय दिलेलं आहे 02 04 16. तर पुढे काय 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, पुढे काय आहे ना 16चा वर्ग 256. म्हणजे सरळ वर्ग करत गेलेला आहे ते. म्हणजे इथे काय आलं पाहिजे प्रश्नचिन्ह जागी 256. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी मूळ संख्येचा गट कोणता. तर आता मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 1 3 5. तर आता 1 ही मूळ संख्या ही नाही, संयुक्तही नाही, म्हणून हा गट तर कट झाला. 2 4 6 ह्या समसंख्या आहेत, म्हणजे हा देखील कट झाला. तर 5 7 9. तर आता 9 जे आहे तर ती मूळ संख्या नाही, म्हणून हा कट झाला. राहिलं काय 5 7 9 म्हणजे मूळ संख्येचा गट आपल्याला शोधायचा आहे. इथे
आणि डी मध्ये देखील दिलेलं आहे 3 4 5. तर आता हे चारही जे पर्याय आहेत तर इथे सूट होत नाहीत. तर इथे काय ऑप्शन 1 मध्ये इथे थोडं करेक्शन आहे. इथे 2 3 आणि 5 असे पर्याय पाहिजे होते, पण त्यांनी 1 3 5 दिले, कारण 1 ही मूळ ही नाही, आपण संयुक्त नाही असं मानतो. म्हणून 2 3 5 इथे गट आहे. तर ऑप्शन 1 मध्ये त्यांनी थोडं करेक्शन केलेलं आहे. तर 2 3 5 जे आहे तर तिथे पर्यायामध्ये आहे, म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. 2 3 5 हा मूळ संख्येचा गट आहे. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर. प्रश्न क्रमांक 26 काय दिलेला आहे ते, गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण असेल. तर आता इथे काय म्हणलेलं आहे आपल्याला, नातेसंबंधावरील प्रश्न आहे. गौरीच्या वडिलांचा एकुलता एका मुलगा, म्हणजे गौरीचे वडील म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असणार आहे, गौरीचा भाव असणार आहे. आणि त्या भावाच्या मुलाची मुलगी गौरीची कोण असणार आहे. आता भावाच्या एकुलत्या एका मुलाची म्हणजे मुलाची मुलगी म्हणजे त्याच्या भावाची मुलगी गौरीची कोण असणार आहे, तर ती भाची असणार आहे. कारण गौरी ही जी आहे तर त्या मुलीची म्हणजे आत्या असणार आहे व गौरीची ते नाते कोण लागणार आहे, तर ती भाचीचं नातं लागतं, म्हणजे त्याच्या भावाची मुलगी आहे ती. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. विश्वकप क्रिकेट स्पर्धेत 8 देशातील 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकदा सामना खेळेल तर एकूण किती सामने होतील. तर आता हात मिळवणी म्हणजे हस्त आंदोलने देखील असाच प्रश्न असतो, तर त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे. तर इथे आपण काय करतो, यन. आता यन बरोबर किती आहे, तर एकूण 8 संघ आहेत, त्याने 8 संघांनी हात मिळवणी केलेली आहे. तर त्या संघाचे एकमेकाशी किती सामने होतील, तर ते कसं काढतो आपण, यन कंसात यन वजा 1 भागिले 2 या सूत्राने आपण काढतो. तर यन माहिती आपल्याला 8 आहे, म्हणजे काय येणार आहे, 8 कंसात 8 वजा 1 म्हणजे किती 7 भागिले 2. आता बे के बे बेचोक 8 आणि 7 चोक किती 28, म्हणजे एकूण किती मॅचेस होतील 8 देशाच्या, तर एकूण 28 मॅचेस होणार आहेत. तर 28 जे ऑप्शन आहे तर तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, तुम्ही इथे पाहू शकता, तेच आपलं आन्सर आहे. तर किती सामने होतील एकूण, तर 8 संघांमध्ये तर एकूण 28 सामने होतील. ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 28. रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11 असल्यास रांगेत एकूण किती लोक आहेत. तर आता दोन्ही बाजूने 11, समजा ती जर व्यक्ती इथे, आपण जर इथे आहोत, तर दोन्ही बाजूने आपला किती आहे 11वा, म्हणजे इकडे आणि इकडे किती असणार आहेत, इकडे 10 मुले असणार आहेत आणि त्याच्या पुढे आणि मागे 10 म्हणजे 10 प्रत्येकी मुले असणार आहेत, कारण दोन्हीकडून त्याचा 11वा नंबर आहे. आणि तो एक कितवा 11वा, म्हणजे हे 10 10 20 आणि एक किती 21, म्हणजे एकूण त्या रांगेत किती मुले असणार आहेत, तर 21 असणार आहेत. तर इथे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे आन्सर, इथे तुम्ही पाहू शकता. या योग्य आन्सर काय असेल, तर रांगेत एकूण 21 मुले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. दिशा ही सायंकाळी 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल. तर आता दिशा हे नाव आहे मुलीचं, तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा आहे ते आपल्याला शोधायची आहे. तर आता ती सूर्याकडे तोंड करून उभी आहे. तर आता हा सूर्य आहे, सायंकाळी म्हणलं सूर्याची दिशा कोणती असणार आहे, पश्चिमेला. मग तिचं तोंड कुठं आहे, दिशाचं इकडं, म्हणजे समजा दिशा इथं आहे, तर तिचं तोंड जे आहे तर ते सूर्याकडे आहे. आता तिच्या उजव्या हाताची बाजू म्हणजे इकडची वरची बाजू आपल्याला काढायची आहे. तर वरची बाजू काय असते, तर उत्तर असते. इकडे पश्चिम बाजू आहे, कारण सूर्य मावळत्या दिशेला आहे, हा सूर्य आहे इथे, तर दिशेचं तोंड इकडे आहे. तिचं उजवी साईड काय असणार आहे, तर ती इकडं असणार आहे. उजवी साईड कोणती, तर उत्तर, म्हणजे उत्तर दिशा कशामध्ये दिली आहे, तर इथे ऑप्शन सी मध्ये दिली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर तेच आपलं आन्सर असणार आहे, उत्तर दिशेला तिचा उजवा हात असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. तर आता इथे गणित दिलेलं आहे आपल्याला. जर 12 अधिक 4 बरोबर 7, 20 अधिक 5 बरोबर 9, 24 अधिक 6 बरोबर 10, तर 1 अधिक 1 म्हणजे 01 अधिक 01 बरोबर किती. तर आपल्याला आता ह्यांचा योग्य संबंध लावावा लागेल. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय केलेलं आहे, हे 12 आणि भागिले 4 केलेलं आहे आणि अधिक हे 4ला 4, 12 भागिले 4 किती 3, आणि 3 अधिक 4 किती होतात, तर इथे 7 होतात. तर त्याप्रमाणे इथे देखील 20 भागिले 5 म्हणजे किती 5 चोक 20 अधिक हे 5 बरोबर किती झाले 9 झाले. त्याप्रमाणे आता 1 अधिक 1 हे आपण काय करणार, 1 भागिले 1 किती 1 आणि पुढचं अधिक 1, 1 अधिक 1 किती 2 येणार. तर 2 इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते का, तर दिसत आहे, ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर 01 अधिक 01 साठी काय यायला पाहिजे, तर 2 यायला पाहिजे. ऑप्शन सी मध्ये दिले, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी
एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? तर आत्ताच आपण यासारखा प्रश्न पाहिला होता. तर 8 क्रिकेटचे म्हणजे देशांची टीम होत्या. तर त्याचप्रमाणे हा देखील प्रश्न सोडवायचा आहे. तर तिथे n बरोबर 8 होतं, तिथे n बरोबर किती 11 खेळाडू आहेत. तर मी मागाशी सांगितलेलं हस्तांदोलने आणि ते एकच प्रकारचे प्रश्न आहेत. तर याचा देखील फॉर्म्युला तोच असतो, n कंसात n वजा 1 भागिले 2. तर n किती आहे 11, 11 वजा 1 किती 10 आणि भागिले 2. तर बे के बे पंचे 10 आणि 11 पाचशे किती 55. म्हणजे एकूण जे आहेत तर हस्तांदोलने किती होणार आहेत? तर ते 55 होणार आहेत. फॉर्म्युला तोच आहे, फक्त इथे जे आहे तर इथे खेळाडू आहेत एकमेकांशी हस्तांदोलने करतायत, तिथे जे आहे तर ते संघ होते एकमेकांशी मॅचेस खेळणार होते. तर ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर आता हे संख्या मालिकेवर आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? 100, 103, 109, 118, 130, 145. तर इथे रिकाम्या जागा आपल्याला इथे भरायचे आणि पुढे 184. तर आता इथे गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर आता इथे जर तुम्ही डिफरन्स घेतला 100 आणि 103 मध्ये 3चा डिफरन्स आहे, 103 आणि 109 मध्ये 6चा डिफरन्स आहे, 109 आणि 118 मध्ये 9चा डिफरन्स आहे, 118 आणि 130 मध्ये 12चा डिफरन्स आहे आणि 130 आणि 145 मध्ये 15चा डिफरन्स आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. म्हणजे 3 3च्या पटीने इथे फरक वाढत चाललेला आहे. 3 संघ पुढे काय येणार 18 येणार. म्हणजे हे 18 आपल्याला काय करावं लागेल, ह्या म्हणजे 145 मध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे 145 आणि 18 केलं तर किती येतं? तर ते 163 येतं. 163 इथे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. आणि पुढे 18 अधिक 3 किती 21. म्हणजे 163 मध्ये 21 जर तुम्ही ॲड केलं तर किती येतं 184 येतं. म्हणजे आपलं काढलेलं जे आन्सर आहे तर ते योग्य आहे. प्रश्नचिन्ह जागी काय येणार? तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे 163. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 33. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 किलोमीटर उजव्या हाताला चालला, नंतर मिनिट आपल्या उजव्या हाताला चालला. मग मिनिट आपल्या उजव्या हाताला चालला, मीटर दिलेला आहे इथे. आणि जेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत 5 मीटर अंतरावर पोहोचला तर ची किंमत किती आपल्याला काढायची आहे. तर ते तुम्ही जर पाहिलं तर 4 किलोमीटर उजव्या, आता ही किलोमीटर नाही तर हे सगळे मीटरमध्ये थोडं करेक्शन करा. तर 4 मीटर तो आहे तर तो उजव्या हाताला गेलेला आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर समजा तो इथे आहे तर उजव्या हाताला म्हणजे इकडे गेलेला आहे 4 मीटर. नंतर काय झालं आहे तर तो मीटर जो आहे तर तो कोणत्या दिशेला गेला आहे? तर मीटर उजव्या हाताला गेलेला आहे. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं 4 किलोमीटर उजव्या हाताला, नंतर परत मीटर आपल्या परत उजव्या हाताला, म्हणजे इथे आला, इथे 4 आला. आणि नंतर सरळ रेषेत तुम्ही जर पाहिलं तर तो 5 मीटर अंतरावर गेलेला आहे. कोणत्या दिशेला? पण ते म्हणजे इथे 5 दिलेला आहे सरळ दिशेला, त्याच्या मूळ ठिकाणापासून तो आता किती 5 म्हणजे मीटरवर आहे. तर आपल्याला ची किंमत काढायची आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा 90 डिग्री कोण आहे आणि हा कर्ण आहे याचा. कर्ण वर्ग बरोबर काय असतो? दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज असते. पण आता एक बाजू आपल्याला काढायची आहे. मग ह्या 5च्या वर्गामधून हे 4चा वर्ग जो आहे तर तो आपल्याला इथे वजा करावा लागेल. मग 5चा वर्ग किती असतो? 25. मग 25 वजा हे 4चा वर्ग 16 किती येतं? 9 येतं. 9 हे कशाचं वर्गमूळ आहे तर ते 3चं आहे. म्हणजे इथे काय यायला पाहिजे? बरोबर काय यायला पाहिजे? 3. तर 3 कशामध्ये दिसतं आपल्याला इथे? ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. म्हणजे तो ची किंमत काय असेल तर 3 मीटर तो जो आहे तर तो उजव्या हाताला चाललेला असेल. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. खालील संख्ये मालिकेतील एक चुकीचे पद आहे ते शोधा. तर आता इथे 7, 11, 17, 23, 35 व 47 अशी पदे दिलेली आहेत. तर त्यात चुकीचं आपल्याला निवडायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 4 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे. 11 आणि 17 मध्ये 6चा फरक आहे. 17 आणि 23 मध्ये आता इथे फरक 2 इथे वाढत चाललेला आहे. 6 आणि 2 इथे 8चा फरक पाहिजे होता, म्हणजे इथे 25 असायला पाहिजे होतं. आणि परत पुढे 10चा फरक, म्हणजे 25 आणि 10 इथे 35 आलेला आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ते 23च्या जागी किती पाहिजे? 25 पाहिजे, कारण फरक 2 वाढत चालला आहे. मी 17 अधिक किती 8 करायला पाहिजे होतं तर त्यांनी 6च केलेला आहे. म्हणून ते 23 जे आहे तर तो इथे चुकीचा आहे, कारण तिथे 25 आलं पाहिजे. आणि पुढे जर 25 मध्ये आपण 10 करणार 35, आणि परत 35 मध्ये 12 केलं का 47 येतं. म्हणजे चुकीचा अंक कोणता आहे तर तो डी मध्ये दिलेला आहे. कोणता? 23. तेच आपलं आन्सर असणार आहे, ऑप्शन डी 23. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 35. काय दिलेलं आहे ते? दैनिक, साप्ताहिक, टिंब, मासिक आणि त्रैमासिक. दैनिक रोज असतं, साप्ताहिक 7 दिवसाला, त्याच्यानंतर काय असतं तर पाक्षिक असतं. पाक्षिक जे असतं तर ते 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं. त्याच्यानंतर महिन्याने होणारे मासिक आणि त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानं, आणि 6 महिन्याने म्हणजे 1 वर्षांचे होतं तर ते वार्षिक. आणि कधीही प्रकाशित केलं जातं त्याला आपण नियतकालिक म्हणतो. म्हणजे रिकाम्या जागी काय येणार आहे तर ते 15 दिवसाचं जे प्रसिद्ध होतं तर त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक
म्हणतो. म्हणजे ते पाक्षिक कशामध्ये दिले, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 36. खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा. तर आता इथे वेन आकृती दिलेला आहे आपल्याला, म्हणजे गोलमध्ये असे एकूण 3 गोल दिलेले आहेत. तर आता पहिला ऑप्शन काय, आशिया, भारत, महाराष्ट्र. तर बरोबर आहे, आशिया खंडामध्ये भारत येतो आणि भारतात महाराष्ट्र येतो. म्हणजे ए जे आहे तर ह्याचं तुम्ही जर पाहिलं येते तर ए जे आहे तर त्याचे ऑप्शन इथे बसत आहे. तरी पण ऑप्शन बी पाहूया आपण, युरोप, भारत, महाराष्ट्र. युरोप खंडात भारत येत नाही, हे चुकीचं आहे. सी मध्ये पाहिलं तर अंटार्क्टिका, भारत, महाराष्ट्र. तर अंटार्क्टिकाचा देखील भारताशी काही संबंध नाही, कारण भारत आशिया देशात आहे आणि यापैकी नाही हे देखील पर्याय इथे जुळत नाही. काय बसते, आशिया खंडात भारत, भारतात महाराष्ट्र. म्हणजे इथे ऑप्शन ए जे आहे तर ते योग्य ह्या वेन आकृतीशी जुळत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. तसे मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 37. तर काय दिलेलं आहे तर आता इथे आपल्याला तर संख्या मोजायची. तर आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत आपल्याला इथे मोजायचे आहेत. तर सरळ मोजले तर किती, एकूण 10 चौरस झाले. आणि इथे जर आता तुम्ही जर पाहिलं तर आता इथे एक आहे चौरस, आता हा एक झाला. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर असा एक होतो 2, परत अजून तुम्ही पाहिलं तर असा एक येतो 3, आणि असं एक काढला तर इथे एक येतो 4. म्हणजे एकूण किती, हे 10 आणि हे अधिक मोठे 4, किती झाले, एकूण 14 चौरस यामध्ये दिसत आहेत. तर 14 कशामध्ये दिसते तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. 14 यामध्ये चौरस आहेत. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 38. तर आता नातेसंबंधावर आधारित हा प्रश्न आहे. तर नातेसंबंध मुलांना तुम्ही ह्या प्रश्नामध्ये मार्क घालवूच नका, कारण अतिशय सोपा टॉपिक आहे. फिरून फिरून तिथे जवळचं नातं विचारलेलं असतं आपल्याला. फक्त सोडवताना फक्त लक्ष देऊन सोडवा. तर काय दिलेलं आहे ते, जर एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे तर एक्सचे वायशी नाते काय. तर आता प्रश्न वाचून झालेला आहे आपला. तर आता एक्सप्लेनेशन आपण पाहूयात. एक्स जो आहे तर वायच्या मुलाचा भाऊ आहे, म्हणजे वाय त्याचा मुलगा. आता काय तर आपण मानूया, एक्स जो आहे तर वायचा मुलगा, तर वायचा मुलगा कोणतर आपण बी मानूया. वायच्या मुलाचा वायचा मुलगा बी, बीचा मुलगा आपण सी मानूया. आणि सीचा भाऊ कोण आहे तर एक्स आहे. तर एक्सचे वायशी नाते काय, तर वायचा जर तुम्ही पाहिला तर सी कोण आहे, नातू आहे, आणि त्याचा भाऊ म्हणजे वायचा तो एक्स देखील काय असणार आहे, नातूच असणार आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय विचारलं, एक्सचे वायशी नाते काय. एक्स जो आहे तर तो वायचा नातू आहे. म्हणजे आपण कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. एक्स जो आहे तर तो वायचा नातू असणार आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 39. जान्हवी, तर हा वयवारीवरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 49 आहे. तर जान्हवीच्या आईचे वय किती आपल्याला काढायचं आहे. तर आता तिची आई जी आहे तर ती 27 वर्षांनी लहान आहे दिलेलं आहे. म्हणजे जान्हवी जी आहे तर आईच्या पेक्षा 27 वर्षांनी लहान आहे असं इथे दिलेलं आहे. तर आता इथे आपण काय करायचं, आईचे जे वय आहे तर ते आपण एक्स मानूयात. मग जान्हवीचे वय काय होणार, आईपेक्षा 27 वर्षांनी ती लहान आहे, म्हणून एक्स वजा 27 हे काय झालं तर जान्हवीचं वय झालं. आता दोघींच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे, किती 49 दिलेली आहे. आता आईचं वय किती आहे तर एक्स, जान्हवीचं वय एक्स वजा 27, यांची बेरीज किती 49 दिलेली आहे. म्हणजे एक्स अधिक एक्स वजा 27 बरोबर 49. एक्स आणि एक्स हे 2x झाले, आणि हे वजा 27 काय होणार, तिकडे जाऊन अधिक 27 होणार, म्हणजे 49 अधिक 27 झालं. हे 2x बरोबर 49 अधिक 27 केलं तर ते किती येतं 76 येतं. 2x बरोबर 76 आलं. मग x बरोबर काय होणार, 76ला हे 2 भागाकाराचं आहे, 38 2 76, म्हणजे x ची किंमत किती आली 38. म्हणजे x काय मानलेलं आपण, आईचे वय मानलेलं. मग आईचे वय किती असणार आहे तर ते 38 असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर आईचे वय आपल्याला काढायचं होतं तर ते किती आलं तर 38 आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 40. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली, तर मधोमध कोण बसलेले आहे. तर इथे आपण थोडीशी PDF छोटी करून पाहूयात. तर काय दिलेलं आहे आपल्याला, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे. तर आता इथे आपण स्वाती आहे असे मानूया. तर स्वातीची उजवी बाजू, स्वातीला SW आपण मानूया. स्वातीच्या उजव्या बाजूला कोण बसलेले आहे, दीपा, दीपाला आपण D मानूया. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली आहे, तर प्रज्ञाला आपण P मानूया, जी की स्वातीच्या डाव्या बाजूला बसली आहे. दीपा व सीता
तर दीपा ही आणि आता सीता आपण इकडे धरूया. तर दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसलेली आहे, म्हणजे गीता इथे बसली आहे दीपा व सीता यांच्यामध्ये. तर मधोमध कोण बसले आहे? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डी कोण आहे? दीपा. दीपा इकडे प्रज्ञा आहे, स्वाती आहे, इकडे गीता आहे आणि इकडे कोण आहे ही? तर सीता आहे. तर सर्वांच्या मध्ये कोण दिसतंय तुम्हाला? डी म्हणजे कोण? दीपा. तर दीपा कशामध्ये दिले तुम्हाला इथे? ऑप्शन डी मध्ये दिलेले आहे. म्हणजे सर्वात मधोमध कोण बसले आहे? तर दीपा बसलेले आहे. तेच आपलं आन्सर असेल ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. गणूला सातारी पेढे खूप आवडतात. या वाक्यातील सातारी पेढे ह्या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर आता सातारी पेढे म्हणतो आपण किंवा कोल्हापुरी चप्पल म्हणतो, म्हणजे हे काय झालं तर नामसाधित विशेषणाचा प्रकार आहे. मी कोल्हापुरी चप्पल, सातारी पेढे हे काय झालं? सातारा, कोल्हापूर हे नाम झालं, म्हणजे नामसाधित विशेषण त्याला आपण म्हणतो. हे कसं आहे तर विशेषणाचा हा प्रकार आहे, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल, विशेषणाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा. तर कमलनेत्र म्हणजे समास हा जो टॉपिक आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्यवस्थित करूनच घ्या, कारण ह्या समासावरती आधारित तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येत्या पोलीस भरतीमध्ये विचारणारच आहेत. त्यामुळे तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित करून द्या समास. तर आता इथे काय विचारायला? कमलनेत्र. तर या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर कमलनेत्र, कमलनयन, महाराष्ट्र, महादेव या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते कशा? कर्मधारय समासात येतात. म्हणजे कर्मधारय समासात काय असतं? दोन्ही जी पदे असतात तर ते प्रथमा विभक्तीत असतात, म्हणजे कमल आणि नेत्र. तर हे दोन्ही प्रथमा विभक्तीत आहेत, म्हणजे ते कोणतं आहे तर ते कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. रक्तचंदन, कमलनयन हे जे आहे तर ते देखील यामध्येच येतात. महादेव, महाराष्ट्र, म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे कर्मधारय समास. द्विगु समासामध्ये पहिलं जे वाक्य असतं तर ते संख्या विशेषण असतं, म्हणजे नवरात्र, पंचरत्न या प्रकारचे शब्द द्विगु समासात येतात. बहुव्रीही समासामध्ये काय? दोन्ही पदांपेक्षा तिसराच अर्थ यामध्ये आपल्याला प्राप्त होतो, जसे की अनंत, वक्रतुंड, त्याप्रमाणे नीलकंठ असे जे शब्द आहेत तर ते बहुव्रीही समासात येतात. आणि अव्ययी भाव समासामध्ये काय असतं? प्रथम पद जे आहे तर ते महत्त्वाचं असतं, आणि या समासामध्ये आ, यथा, प्रति हे जे आहे तर ते पूर्वप्रत्यय लागलेले असतात यामध्ये अव्ययी भाव समासामध्ये. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं कमलनेत्र हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 43. जे चकाकते ते सारे सोने नसते. म्हणजे इथे जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे. जे चकाकते ते सारे सोने नसते. तर हे कसं? जे, ते, जर, तर हे कसं संकेतार्थी वाक्यात आपण हे वापरतो, आणि संकेतार्थी वाक्य जी असतात तर ती कशामध्ये येतात तर ती मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये येतात. म्हणजे जे चकाकते ते सारे सोने नसते हे कसं आहे तर ते मिश्र वाक्याचं उदाहरण आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. अमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर समानार्थी व विरुद्धार्थी हे देखील शब्द तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावर देखील 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. तर अमर्याद या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर अमर्याद म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? तर डौल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो? अगणित म्हणतो त्याला आपण. अगणित, अमर्याद म्हणजे काय तर ज्याला कोणतीही मर्यादा नाही किंवा अगणित, जे काही मोजताच येत नाही तर त्याला आपण काय म्हणतो? अमर्याद किंवा अगणित, म्हणजे अनंत असा याचा अर्थ होतो. तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे तुम्हाला अगणित हा याचा अर्थ होईल, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य समानार्थी शब्द असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आत्ता आपण समानार्थी शब्द पाहिला, तर आता इथे विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. तर उपकारच्या विरुद्धार्थी काय असतो? अपकार. उपकार, अपकार, म्हणजे हे साधा शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवा. उपकारच्या विरुद्धार्थी अपकार. काही जण परोपकार करतील पण तसं नसतं, उपकार आणि अपकार हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत? तर आता परस्परांचे विरुद्धार्थी, तर आता गुणगान. तर गुणगान हे काय विरुद्धार्थी आहेत का? नाही, म्हणजे हा तर पर्याय जो आहे तर तो कट झाला. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं जमा आणि खर्च, जमा झाला आणि खर्च केला, जमा करणे आणि खर्च करणे हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल जमा खर्च. बी मध्ये काय दिले? सगळे सोयरे. तर हे समानार्थी शब्द आहेत, रीतिरिवाज हे समानार्थी येतात, पण जमा खर्च, जमा करणे आणि खर्च करणे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. या अधोरेखित डाव या शब्दाचा अर्थाचा पर्याय निवडा. म्हणजे त्याने जो टाकलेला डाव होता तर तो त्याच्यावरच उलटला.
तर डाव म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याने एखादी कोणती तरी कपट भावना केली असेल, तर ते कपट जे त्याने केलं तर ते त्याच्यावर त्याच्याच अंगलटी आलं किंवा त्याच्यावरच तो उधळला गेला डाव असं आपण म्हणतो. मग त्याचा डाव म्हणजे ते जशा तसा अर्थ घेत नाही आपण, खेळ वगैरे ते काय नसतं, तर त्याला आपण काय म्हणतो, कपट म्हणतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते डाव जो शब्द आहे तर ह्या कपट या अर्थाने वापरलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे टिंबटिंब. म्हणजे खूप दिवसांनी येते तर त्याला आपण काय म्हणतो, तर पर्वणी म्हणतो. काय म्हणतो, पर्वणीच. खूप दिवसांनी आपल्याला एखादी संधी भेटते तर त्याला आपण काय म्हणतो, पर्वणी मिळाली असे म्हणतो आपण. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पर्वणी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. चरपट पंजरी या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा. तर चरपट पंजरी त्याला आपण काय म्हणतो, निरर्थक बडबड किंवा वायफळ बडबड करणारा. म्हणजे उगेच अर्थ नाही काय, उगेच बडबड करणारा जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो, पोपट पंची किंवा चरपट पंजरी किंवा वायफळ बडबड करणारा म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. गायीचे हंबरणे तसे वाघाचे काय असते. तर प्राणी, त्यांची पिल्ले तसेच त्यांचे आवाज हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा, कारण या दोन्ही टॉपिकपैकी एकावर तरी एक प्रश्न विचारतात. म्हणजे गायीचे जसे हंबरणे असते तसे वाघाची काय असते, तर वाघाची डरकाळी असते. काय असते, वाघाची डरकाळी. गर्जना कोणाची असते, सिंहाची असते. ओरडणे आपले माणसाचे असते. चित्कार जो असतो तर तो घुबड जे असतं तर त्याचा चित्कार असतो. तर ते वाघाची डरकाळी. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. क्रमांक 51. खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा. तर आता इथे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर कनिष्ठ, तर आता कनिष्ठ आपण कसं लिहितो, क. परत नीला काय असते, पहिली वेलांटी असते. म्हणजे हा रस्वनी असतो, म्हणजे पहिली वेलांटी इथे असते. क नी आणि श आणि इथे शला जोडून ठ असतो, म्हणजे कनिष्ठ असं आपण लिहितो. तर इथे कशामध्ये दिसते तुम्हाला, तर ए मध्ये हे नाही, त्याप्रमाणे बी मध्येही नाही, सी मध्येही नाही, तर कशामध्ये, ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तेच आपलं शुद्ध शब्द असेल कनिष्ठ. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात. आता घोड्याचे पिल्लू व गाढवाचे पिल्लू दोघांना आपण काय म्हणतो, शिंगरू असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे शिंगरू. त्याप्रमाणे शावक कशाचं असतं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. अंत यास खालीपैकी समानार्थी शब्द ओळखा. तर समानार्थी शब्दावरती देखील एखादा प्रश्न विचारला जातो. तो टॉपिक तुम्ही कव्हरच करून ठेवा, कारण आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये समानार्थी व विरुद्धार्थी या दोन्ही टॉपिकवरती एक एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर अंत याच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो, तर शेवट. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. तर अंत आणि शेवट हे काय आहे, तर हे समानार्थी शब्द आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, या ओळी कोणाच्या आहेत. तर आता लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या ज्या ओळी आहेत तर त्या सुरेश भटांच्या आहेत. तर हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर हे अतिशय फेमस असं म्हणजे गीत आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, ही सुरेश भटांची कविता आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. तर आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. तर कोणता शब्द, कवडी चुंबक. तर कवडी चुंबक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, कंजूस व्यक्ती म्हणतो, अतिशय कंजूस. तर त्याच्या विरुद्धार्थी काय असतो, तर दानशूर म्हणजे दान करणारा. म्हणजे कवडी चुंबकच्या विरुद्धार्थी ओळखायचा होता, म्हणून त्याच्या काय येणार आहे आन्सर, दानशूर. पुढील प्रश्न क्रमांक 56. पूर्वी कधीही न घडलेला म्हणजे. तर त्याला आपण काय म्हणतो, ना भूतो ना भविष्य. म्हणजे पूर्वी कधीही न घडलेला, त्याला म्हणतो अभूतपूर्व असं म्हणतो. अभूतपूर्व एखादी घटना म्हणतो त्याला आपण. पूर्वी कधीही घडली नसते त्याला आपण काय म्हणतो, अभूतपूर्व. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. अंकित करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर म्हणी व वाक्यप्रचार हे देखील महत्त्वाचे टॉपिक आहे, ते देखील तुम्ही करूनच ठेवा. तर अंकित करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे. त्याला काय म्हणतो आपण, अंकित करणे होय. म्हणजे अंकित करणे म्हणजे काय, पूर्णपणे त्या एखादी गोष्ट जी आहे तर ते आपल्या ताब्यात घेणे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अंकित करणे. पुढील प्रश्न क्रमांक 58. ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात. त्या ठराविक क्रमाने जे अर्थपूर्ण अक्षरे येतात तर त्यांना आपण काय म्हणतो, तर शब्द म्हणतो.
ठराविक म्हणजे क्रमाने जे आहे तर त्यामध्ये अर्थपूर्ण जे आहे तर ते अक्षरांचा समावेश असतो, तर त्याला आपण शब्द असे म्हणतो. आणि अनेक शब्दांचे मिळून हे जे आहे तर ते वाक्य बनते. आणि एक जे अक्षर असतं ते म्हणजे त्याला आपण वर्ण म्हणतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मोल ध्वनींना काय म्हणतात? तर आत्ताच आपण इथे पाहिलं तर त्याला आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. म्हणजे आपल्या तोंडातून जे मूल ध्वनी निघतात तर त्याला आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. जमाव या शब्दातील ज हा कोणत्या प्रकारचा आहे? तर आता जिथे ज आहे तर त्याचा उच्चार जे य ने युक्त होत असेल म्हणजे ज, त्याचा उच्चार य ने युक्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तालव्य म्हणतो. आणि ज्याचा उच्चार अ ने युक्त होत असेल म्हणजे जावई, तर ह्या जावईमध्ये जचा उच्चार कसा? अ ने युक्त होतो, म्हणून त्याला आपण दंत तालव्य म्हणतो. तर जमाव, जमावचा आता इथे कसा उच्चार होतोय? तर ज अ ने युक्त त्याचा उच्चार होतोय, तर त्याला आपण काय म्हणतो? दंत तालव्य असे म्हणतो. तर दंत तालव्य इथे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे जमाव हा जो शब्द आहे, जमाव, जावई, जनाबाई, हे जे आहेत तर ते दंत तालव्यामध्ये येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. पितळखोरा या प्राचीन लेणी टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत. तर ह्या अतिशय प्राचीन लेणी आहेत तर पितळखोरा, ज्या की औरंगाबाद, आता इथे काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्या आहेत. आता नाव बदललेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पितळखोरा या प्राचीन लेणी ज्या आहेत तर त्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य म्हणजेच पेंच हे अभयारण्य टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर पेंच हे जे अभयारण्य आहे तर ते आपल्या भारताची म्हणजे उपराजधानी ज्याला म्हणतो आपण नागपूर. तर ह्या नागपूर या जिल्ह्यात पेंच हे अतिशय महत्त्वाचं जे अभयारण्य आहे जे की आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात आहे. ऑप्शन बी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे नागपूर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तसे मित्रांनो तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 63 काय दिलेला आहे? भारत इतिहास संशोधक मंडळ टिंबटिंब येथे टिंबटिंब यांनी स्थापन केलेले आहे. तर भारत इतिहास संशोधन मंडळ जे आहे तर ते कोणी स्थापन केलेले आहे? तर ते विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेलं आहे. पण ते कुठं आहे? तर ते कुठे आहे? पुणे येथे आहे व ते V.K. राजवाडे यांनी जे आहे तर ते स्थापन केले आहे. थोडं करेक्शन करा, पुणे या ठिकाणी भारत इतिहास महामंडळ जे आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे व V.K. राजवाडे यांनी जे आहे तर ती त्याची स्थापना केलेली आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे V.K. राजवाडे यांनी ते स्थापन केलेले आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईज ऑफ द मराठा पॉवर हे जे आहे तर हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं आहे. कोणाचं आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं ते पुस्तक आहे, द राईज ऑफ मराठा पॉवर. आणि बाकीची जी पुस्तकं आहेत, शेतकऱ्यांचा सोड, सार्वजनिक सत्यधर्म, ही महात्मा ज्योतिराव यांची म्हणजे ती पुस्तके आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांची. त्याप्रमाणे अजून ताराबाई शिंदे यांचा कोणता एक ग्रंथ आहे जो प्रसिद्ध आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे त्याला आपण CST म्हणतो म्हणजे मुंबई, याचा टिंबटिंब साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे. तर जागतिक वारसा स्थळाचा दर्जा या CSTला कधी मिळालेला होता? तर तो 2004 मध्ये मिळालेला होता. कधी? 2004 मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे CST ज्याला आपण म्हणतो मुंबई, याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला होता 2004 मध्ये. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश टिंबटिंब साली झाला आहे. तर आता इथे आपल्याला पश्चिम घाटाचा विचारलेला आहे. तर पश्चिम घाटाचा जो आहे तर तो 2012 मध्ये समावेश करण्यात आलेला होता. कधी? 2012 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये भारतीय, तर त्यामध्ये पश्चिम घाटाचा समावेश जो आहे तर तो 2012 मध्ये करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न पाहत. प्रश्न क्रमांक 67. तर हा घाट या सेक्शनवरती आधारित प्रश्न आहे. तर कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये टिंबटिंब घाट आहे. तर आता महत्त्वाची जी शहरे आहेत आपल्या महाराष्ट्रातील, तर त्या शहरांमध्ये जाताना वेगवेगळे घाट लागतात. तर ते तुम्ही घाट करूनच ठेवा, कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जातोच. तर आता कराड व चिपळूण यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर कुंभार्ले हा
घाट लागतो, ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. आणि दिवे घाट जो आहे तर तो पुणे बारामती येथे लागतो. आणि फोंडा घाट जो आहे तर तो कुठे लागतो ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. एकलहरे नाशिक या ठिकाणी टिंब विद्युत केंद्र आहे. का एकलहरे नाशिक या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर म्हणजे औष्णिक आहे, अणु आहे, जल आहे की वायू आहे. तर एकलहरे नाशिक इथे कसं आहे तर ते कोळशावर आधारित म्हणजेच औष्णिक जलविद्युत प्रकल्प आहे. त्या औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे, जलविद्युत नाही तर औष्णिक विद्युत केंद्र आहे एकलहरे नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी टिंब येथे आहे. म्हणजे NFAचं मुख्यालय आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर NFAचं मुख्यालय सुद्धा आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य जी कचेरी आहे तर ती पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. अंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंब जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन दिले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे की रायगड. तर आता हे तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो ते कोणतं ठिकाण तर अंबोली. तर हे जे ठिकाण आहे तर ते आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या सिंधुदुर्ग. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर आता इथे 4 जोड्या आपल्याला इथे दिल्या, त्यापैकी चुकीची शोधायची आहे. तर ए मध्ये काय दिसत आहे कुतुब मिनार मेहरवली, तर हे योग्य जोडी आहे कुतुब मिनार मेहरवली. त्याप्रमाणे गोल घुमट कुठं आहे विजापूर येथे आहे, तर हे देखील योग्य जोडी आहे बी मध्ये. सी मध्ये काय दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस. तर आत्ताच आपण वर प्रश्न पाहिला होता, जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता 2004 मध्ये. तर ते दिल्ली येथे नसून तर ते कुठं आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे. पण हे जे आहे तर ते आपलं चुकीची जोडी असणार आहे. CST जे आहे तर ते मुंबई येथे आहे. आणि ताजमहाल जो आहे तर तो आग्रामध्ये, हे देखील योग्य जोडी आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे जी आहे तर ती आपल्या मुंबई या ठिकाणी आहे, तेच याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 72. टिंब यांचा जन्म 6 जानेवारी हा टिंब म्हणून पाळला जातो. तर 6 जानेवारीला कोणता दिवस पाळतो आपण तर त्याला आपण पत्रकार दिन म्हणतो. आणि तो कोणाची जयंती असते तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची जयंती असते 6 जानेवारीला. आणि मराठीतील पहिले वृत्तपत्र यांनी सुरू केलं होतं दर्पण, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते रत्नागिरी या जिल्ह्याचे म्हणजे त्यांचा जन्मगाव आहे रत्नागिरी जिल्हा. तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. दूरदर्शन हे टिंबचे माध्यम आहे. तर आता नुसतं जे चित्र दिसत होतं म्हणजे त्याच्यावर आवाज नव्हता तर त्याला आपण काय म्हणतो दृक माध्यम. म्हणजे चार्ली चॅप्लिनचे वगैरे तुम्ही पिक्चर पाहिले असेल त्याला आवाज नसायचा, त्याला आपण दृक माध्यम म्हणतो. श्राव्य म्हणजे आपले रेडिओ वगैरे जे आहेत तर ते फक्त त्यातून आपल्याला ऐकायला येतं, तर त्याला आपण श्राव्य माध्यम म्हणतो. त्याप्रमाणे दृक श्राव्य. तर आता टेलिव्हिजनमध्ये काय आपल्या टी व्हीमध्ये चित्र पण दिसतं आणि आवाज पण येतो, म्हणून हे याचं योग्य आन्सर असणार आहे. दूरदर्शन जे आहे तर ते दृक श्राव्य हे माध्यम आहे, ते म्हणजे दिसतं पण आणि ऐकू पण येतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 74. ऑल इंडिया रेडिओची स्थापना म्हणजे AIRची स्थापना टिंब साली झाली होती. तर कधी झाली होती तर ती 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओची स्थापना करण्यात आली होती. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर हे साल विचारले येतो ऑल इंडिया रेडिओच्या स्थापनेचं. पुढील प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंब यांना म्हणतात. म्हणजे कीर्तन सुरू आणि जे परंपरागत त्यांचा वारसा पुढे आता त्यांनी नेत नेला, सुरुवात त्यांनी जी केली होती त्यांना आपण आद्य कीर्तनकार म्हणतो आपल्या महाराष्ट्राचे. तर कोण आहेत ते तर संत नामदेव महाराज. कोण आहेत संत नामदेव महाराज, ज्यांना आपण काय म्हणतो आद्य कीर्तनकार महाराष्ट्राचे म्हणून त्यांना आपण ओळखतो, संत नामदेव महाराजांना. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं 75व्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. 76 काय दिलेलं आहे ते बाबूराव पेंटर यांनी टिंब चित्रपट काढला. म्हणजे त्यांचा कोणता चित्रपट होता त्यांनी काढलेला. तर ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे सैरंध्री, त्याप्रमाणे 2 मध्ये पुंडलिक, त्याप्रमाणे सी मध्ये राजा हरिश्चंद्र व बाजीराव मस्तानी. तर सैरंध्री जो चित्रपट आहे तर तो बाबूराव पेंटर यांनी काढलेला चित्रपट आहे, म्हणून ऑप्शन ए मध्ये दिसत आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. तर हा पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आता इथे आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत.
त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. तर ऑप्शन 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ए मध्ये काय दिलेलं आहे, रायगडाला जेव्हा जाग येते. तर हे वसंत कानेटकरांचं जे आहे तर ते त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते, तर हे योग्य जोडी आहे. त्याप्रमाणे बी मध्ये जर पाहिलं तर बटाट्याची चाळ ही जी आहे कादंबरी ते पु ल देशपांडे यांचे, हे देखील योग्य आहे. सी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर साष्टांग नमस्कार, तर हे कोणाचे आहे तर आचार्य अत्रे, तर यांची जी आहे तर ती साष्टांग नमस्कार ही देखील जोडी योग्य आहे. आणि डी मध्ये जर पाहिलं तर एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, तर हे जे आहे तर हे चुकीचं आहे. कारण एकच प्याला जो आहे ही कादंबरी तर ती आहे राम गणेश गडकरी यांची. कोणाची आहे, राम गणेश गडकरी, एकच प्याला. म्हणून ऑप्शन डी जी आहे तर ती चुकीची जोडी असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या 3 सालांमध्ये जिंकली होती. म्हणजे आपल्याला जे मेजर ध्यानचंद जे होते तर त्यांच्या म्हणजे नेतृत्वामध्ये म्हणजे कॅप्टन्सीमध्ये आपल्याला 3 सुवर्णपदके मिळाली होती ऑलिम्पिकमध्ये. तर ही जी हॉकी या खेळामध्ये आपल्याला मिळाली होती तर ती कोणकोणत्या साली मिळालेली होती. तर कोणकोणत्या साली मिळालेली होती ती, तर 1928ला पहिल्यांदा मिळालेलं होतं, नंतर दुसऱ्यांदा 1932ला आणि लगेच सलग तिसऱ्यांदा 1936ला. 32 म्हणजे 28, 32 आणि 36 या सलग 3 वेळेस आपल्याला 3 सुवर्णपदके मिळाली होती मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 79. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंबमध्ये सुरू झाली. म्हणजे कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती. तर ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहे तर ते कुठे सुरुवात झाली होती त्याची, तर ती ग्रीस या देशामध्ये. कोणत्या, ग्रीस या देशामध्ये त्याची सुरुवात झाली होती. कधी, 1896ला. ते जे आहे ग्रीसची राजधानी अथेन्स येथे पहिलं ऑलिम्पिक खेळवलं गेलं होतं 1896मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धाची जी परंपरा आहे तर ती ग्रीसमध्ये सुरू झाली होती. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 80. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. तर आता मुंबई राज्य म्हटलेलं आहे, ते महाराष्ट्र राज्य म्हटलं नाही. तर द्विभाषिक मुंबई जे राज्य होतं त्याची जी स्थापना आहे तर ती कधी, 1 नोव्हेंबर 1956 साली झाली होती. कधी, 1 नोव्हेंबर 1956. आणि त्याचे सुद्धा पहिले जे मुख्यमंत्री होते तर ते कोणते, यशवंतराव चव्हाण हेच होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्थापना जी होती तर ती 1 नोव्हेंबर 1956ला. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे तर ती 1 मे 1960ला झाली होती. व पहिले मुख्यमंत्री देखील यशवंतराव चव्हाणच होते. तर हे मुंबई जे राज्य होते त्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती. म्हणजे त्यामध्ये गुजरातचा भाग समाविष्ट होता. नंतर परत महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाले 1960मध्ये. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत. तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळेस जे आपले महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री होते तर कोण होते, कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे कोण होते तर ती श्री राजेशजी टोपे हे जे आहे तर ते कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल. राजेश टोपे हे जे आहे तर ते सार्वजनिक आरोग्य मंत्री होते. तर सध्याला जर आपण पाहिलं तर सध्याला कोण आहेत आपले आरोग्यमंत्री, तर तानाजी सावंत जे आहे तर ते सध्याला आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यावेळेस राजेश टोपे होते. त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर महाराष्ट्रातला आत्ता सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे शिंदे सरकारचं ते तुम्ही पाठ करून ठेवा. कारण आता निवडणुका सुद्धा आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ आणि कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाते आहेत हे तुम्ही लक्षातच ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 82. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत. तर आता विधान परिषद सभापती, त्यानंतर विरोधी पक्ष नेते जे असतात विधानसभा विधान परिषदेचे आणि त्याचे सभापती आणि अध्यक्ष हे तुम्ही पाठच करून ठेवा. कारण ह्या चारपैकी एकावर तरी हमखास प्रश्न विचारला जातो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न. तर कोण होते, श्री रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे विधान परिषदेचे सभापती. आणि सध्याला देखील कोणच आहेत, हेच आहेत रामराजे नाईक निंबाळकर. हेच जे आहेत तर ते विधान परिषदेचे सध्याचे देखील सभापती आहेत. म्हणजे आत्तासुद्धा करंटला जर तुम्ही पाहिलं 24ला तर तेच आहेत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यावेळेस देखील तेच होते. पुढील प्रश्न क्रमांक 83. 2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला गेला होता. तर 2020चा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर तो कोणाला देण्यात आलेला होता तर त्यांचीच बहीण उषा मंगेशकर. उषा मंगेशकर यांना
2020 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला होता. ऑप्शन हे जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. 2019चे महाराष्ट्र केसरी कोण आहेत? तर आता 2019चा आपल्याला विचारलेला आहे. तर 2019चे महाराष्ट्र केसरी कोण होते? तर हर्षवर्धन सदगीर जो आहे तर तो 2019चा महाराष्ट्र केसरी होता. सध्या जर 2023चं जर तुम्हाला विचारलं तर 23ला कोण आहे? तर सिकंदर शेख जो आहे तर तो 2023ला महाराष्ट्र केसरी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि 2019ला कोण होता? तर हर्षवर्धन सदगीर होता. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 85. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं विधानसभा परिषदेचे पक्षनेते, त्याप्रमाणे विरोधी पक्षनेते हे तुम्ही पाठच करून ठेवा. तर आता इथे आपल्याला विचार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विचारले. तर मगाशी आपण सभापती पाहिले होते रामराजे नाईक निंबाळकर. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता. कोण होते? तर अंबादास दानवे. कोण होते? श्री प्रवीण दरेकर. कोण होते? प्रवीण दरेकर. तर सध्याच मी तुम्हाला सांगितलं सध्याला कोण आहे? तर अंबादास दानवे हे सध्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता, त्यावेळेस कोण होतं? तर प्रवीण दरेकर हे होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. तर काय दिले इथे? तर 56व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट. तर हे पुरस्कार वगैरे जे आहे तर ते तुम्ही 2023चे सध्याला करून ठेवा. 23 आणि नवीनचे 24 जवळपास 1 वर्षापर्यंत करंट अफेअर्स तुम्ही करून ठेवा. तर 2023चे तुम्हाला आता विचारू शकतात आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. तर हा 56वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जो होता तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता? तर भोंगा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला होता. तर आत्ताच तुम्ही करंट अफेअर करून ठेवा. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 मध्ये टिंबटिंब येथे पार पडले. तर आता हे देखील दरवर्षी होत असते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तर 2020चं जे होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर ते कुठे पार पडलेलं होतं? तर ते उस्मानाबाद येथे पार पडले होतं 2020 सालचं. तर आत्ताचं जे आहे तर ते 97 पार पडले आहेत. म्हणजे 2 ते 4 फेब्रुवारी 2024ला ते आत्ता पार पडलेलं आहे. तर त्याचे जे आहेत तर त्याचे अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे होते. आणि ते जे आहे तर ते जळगाव येथील अमळनेर या तालुक्यामध्ये झालेलं आहे. तर सध्याचं 97 जे आहे तर ते जळगाव येथील अमळनेर येथे झालेले आहेत. आणि रवींद्र शोभणे जे आहेत तर त्याचे अध्यक्ष होते. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे झालेलं होतं मराठी साहित्य संमेलन. तर आत्ताच तुम्ही करून ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने टिंबटिंब या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. तर हा कोरोना काळातला प्रश्न आहे. म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे तर ती कोरोनासाठी केली होती. कोविड-19साठी महाराष्ट्र सरकारने चालू केली होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 89. भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आता काही प्रश्नांची जे उत्तरं असतात तर ते अगोदरच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जातात. तर मेजर ध्यानचंद हे तुम्ही अगोदरच्या प्रश्नामध्ये नाव पाहिलेलं होतं. तर त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून आपण ओळखतो. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे कधी? 29 ऑगस्ट. तर हा 29 ऑगस्ट जो दिवस आहे तर तो आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देखील साजरा करतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनाच हॉकीचे जादूगार म्हणतात. कोण? मेजर ध्यानचंद यांना. त्यांच्या म्हणजे नेतृत्वात आपण 3 सुवर्ण म्हणजे आत्ताच आपण पाहिलं 3 सुवर्ण जिंकले होते. तर मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचा जादूगार म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. 2020चे साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? तर हे करंट अफेअरचा त्यावेळेचा प्रश्न होता. तर कोणाला देण्यात आलेला होता? तर तो कवी चिती लुईस ग्लुक यांना. कोणाला? कवी. ऑप्शन इथे बी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर कवी चिती लुईस ग्लुक यांना मिळालं होतं. तर सध्याचं तुम्ही करंट अफेअरचे जे आहेत ना सध्याचे 2023चे जे पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार हे सर्व तुम्ही करून ठेवा. कारण त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण हे करंट अफेअर्स जे आहे तर ते ज्या त्या वेळेचं करंट ठेवा तुम्ही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव म्हणून टिंबटिंब यास ओळखले जाते. तर हा प्रश्न चांगला आहे. तर हे जे पहिले भारतातलं आगळे वेगळे पुस्तकाचे गाव आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील आहे. तर ते भिलार. भिलार हे सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. ते पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तर भिलार हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 92. शिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? तर शिवाजी
विद्यापीठ. आता ऑप्शन दिले गालवेर, वाराणसी, कोलकाता व दिल्ली. तर शिवाजी विद्यापीठ या चारपैकी कुठे आहे तर गालवेर. गालवेर मध्य प्रदेश या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. 2019चा ग दि मा पुरस्कार म्हणजे ग दि माडगूळकर यांच्या नावाने दिला जाणारा जो पुरस्कार होता 2019चा, तर तो जो पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळालेला आहे. तर कोणाला मिळालेला होता तो तर उषा मंगेशकर यांना. कोणाला उषा मंगेशकर यांना 2019चा ग दि मा पुरस्कार मिळालेला होता. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. आपण आता डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण. तर आता तुम्हाला माहिती आहे त्यांना आता DYSP हे पद दिलेलं आहे. कोण आहे तर ते विजय चौधरी. तर हे विजय चौधरी जे आहे तर ते सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी किताब यांनी पटकावलेला होता. विजय चौधरी यांनी. ऑप्शन तुम्हाला सी मध्ये दिसत आहे तेच आपलं आन्सर असेल विजय चौधरी आणि ते सध्या DYSP या पदावर कार्यरत आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. मत द्यावयाचे नसेल तर खालीपैकी कोणता पर्याय निवडाल. तर हा आता निवडणूक आले त्यामुळे हा पर्याय तुम्हाला म्हणजे आता कोणता उमेदवार जर तुम्हाला पसंतच नसेल तर तुम्ही कोणतं मत देऊ शकता तर नोटा. म्हणजे नोटा त्याला आपण काय म्हणतो नन ऑफ द अबोव. वरीलपैकी एकही आम्हाला मान्य नाही म्हणून त्याला आपण नोटा म्हणतो. म्हणजे ज्या उमेदवारच तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही नोटा पर्याय निवडू शकता. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 96. काय दिलेलं आहे ते भारताचे 47व्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत. म्हणजे 47वे सरन्यायाधीश आपल्याला इथे विचारलेला आहे. तर 47वे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती शरद बोबडे. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर सध्याला जे आहे तर ते 50वे सरन्यायाधीश आहेत आपल्या भारताचे. तर कोण आहे तर DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड. म्हणजे DY चंद्रचूड जे आहे तर ते सध्याला आपले सरन्यायाधीश आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि 49वे त्यांच्या अगोदर कोण होते उदय ललित हे 49वे होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर सध्याचे जे आहे तर ते DY चंद्रचूड हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 97. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत. तर हे त्यावेळेचे करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत. तर कोण आहेत तर श्री अश्विनी वैष्णव सध्या देखील हेच आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. श्री अश्विनी वैष्णव हे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत. तर हा आता पोलीस दला म्हणजे लोहमार्ग पोलीस दलाशी संबंधित पेपर आहे त्यामुळे त्याच्यावर देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोण आहेत तर इथे तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टर प्रज्ञा सरवदे. तर सध्याला देखील त्याच आहेत आणि त्यावेळेस त्याच होत्या डॉक्टर प्रज्ञा सरवदे ज्या की महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक आहे डॉक्टर प्रज्ञा सरवदे आणि सध्याला देखील त्याच आहेत 2024ला. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत. तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण होते तर ते बाळासाहेब थोरात हे जे आहे तर ते महसूल मंत्री होते जे महाविकास आघाडी सरकारमध्ये. तर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर महसूल मंत्री कोण आहेत सध्याला आपले. तर आता सध्या ज्या मुलांनी तलाठी भरतीची परीक्षा दिलेली आहे तर त्यांना महसूल मंत्री हे तर आता तोंडपाठ झाले असतील. तर कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील सध्याला आपले महसूल मंत्री आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्राचे. त्यावेळेस बाळासाहेब थोरात होते. तर आजच्या आपल्या या पेपरमधील म्हणजे शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. काय दिलेलं आहे ते आपल्याला महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून टिंबटिंब ओळखला जातो. म्हणजे आदिवासी जिल्हा कोणता ओळखला जातो कोल्हापूर, सोलापूर, पालघर की नंदुरबार. तर कोणत्या जिल्ह्याला आपण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतो तर नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणजे आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार.